मित्रांनो नमस्कार. माझं नाव अतुल ठाकूर आणि या सगळ्या व्हिडिओ सिरीजमध्ये लाईफ कॅटलिस्टतर्फे आमची जी कमिटमेंट आहे की लघु आणि मध्यम उद्योजक आणि व्यापारी यशस्वी झाला पाहिजे, त्यांचे कुटुंबीय अधिक समृद्धीमध्ये जगू शकले पाहिजे. त्यासाठी आम्ही हे व्हिडिओज करत असतो. आम्ही असंख्य ट्रेनिंग प्रोग्राम्स करत असतो. माझा वैयक्तिक आवड ही अध्यात्माला आपल्या आजच्या आयुष्याला जोडण्यासाठी आहे. आणि मला असं जाणवतं की आपल्या अध्यात्मामध्ये एवढी ताकद आहे की ते चिरकाल आपल्या प्रत्येक गोष्टीला मार्गदर्शन करू शकतं. मित्रांनो, आज आपण अभंगातल्या काही ओळी बघणार आहोत. हा अभंग लिहिलाय जगदीश खेबुडकरांनी आणि भीमसेन जोशी आणि वसंतराव देशपांडेंनी गायलेला हा अतिशय सुंदर अभंग आहे. हा ज्यावेळेस पहिल्यांदा मी ऐकला त्यावेळेस मला असं वाटलं की हा 200, 300, 500 वर्षापूर्वीचा असेल. पण ज्यावेळेस लिहिणाऱ्यांच्या नावामध्ये जगदीश खेबुडकरांचं नाव वाचलं त्यावेळेस मला आश्चर्य वाटलं की आजच्या डेटला सुद्धा एवढं पॉवरफुल क्रिएशन होऊ शकतं. अर्थात जगदीश खेबुडकरांना मी इथे कुठेही कमी लेखत नाही आहे. आज महाराष्ट्रामध्ये एक अतिशय प्रथितयश आणि फॉरवर्ड असलेलं नाव आहे. ते या अभंगात म्हणतात की जनसेवेपायी काया झिजवावी. आपली जी आपण जे काय करायचं आहे ते जनसेवेसाठी काया झिजवावी. घाव सोसुनिया मने रिजवावी. ताल सोसुनिया बोलतो मृदुंग. देवाजीच्या दारी आज रंगला अभंग. टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संग. देवाजीच्या दारी आज रंगला अभंग हा अभंग आहे. पण मला इंटरेस्ट आहे घाव सोसुनिया मने रिजवावी. तुम्ही घाव जनसेवेसाठी काया रिजवावी. जनसेवा करायची असेल तर तुम्हाला काया रिजवावी लागेल. हा विचार केला असं कोणी केला असेल. आज तुम्ही बघा रतन टाटा आज इतके वृद्ध आहेत तरी पण ते काम करत असतात. तरी पण त्यांचं काही ना काहीतरी काम चालू असतं. तरी पण ते नवीन ॲक्विजिशन्स करतायत. त्यांचं सक्सेसर कोणी नाही आहे पण ते काम करतायत. ॲट द एज ऑफ 80 सुद्धा जनसेवेसाठी काया रिजवावी चालू आहे त्यांचं. किंवा इतकं मोठं वर्ल्ड क्लास ऑर्गनायझेशन उभं केलेलं आहे. कुठेही वारसा हक्क न हे करता तो पुढे ठेवलेला आहे. हे सगळं काय आहे? जनसेवेसाठी काया झिजवावी. घाव सोसुनिया मने रिजवावी. ही सगळी मंडळी हेच तर करते मंडळी. 1952 साली रे क्रॉकनी मॅकडोनल्डच्या फ्रँचाईज मॉडेलवर एवढं मोठं काम करून ठेवलेलं आहे की ते आजही जगाला कामाला येतं. पण मॅकडोनल्ड्स उभं करण्याकरता रे क्रॉकनी किती वर्ष, किती तास मेहनत घेतली असेल आपल्याला माहीत नाही आहे. त्यांनी सुद्धा जनसेवेसाठी काया झिजवावी केलेली आहे. एखादं ऑर्गनायझेशन बिल्ड करायचं असेल तर त्याला काया झिजवावी लागते. तुम्हाला मेंटल एनर्जी, फिजिकल एनर्जी, ज्याच्यासाठी SOPs बनवावे लागतील, तुम्हाला सिस्टम्स लावाव्या लागतील, सो मेनी थिंग्स तुम्हाला कराव्या लागतील. या सगळ्या लोकांनी जनसेवेसाठी काया झिजवावी केली. मी जनसेवा यासाठी म्हणतोय की मॅकडोनल्ड इज सर्विंग टू द पीपल थ्रू आउट द वर्ल्ड. टाटाज आर सर्विंग पीपल थ्रू आउट द वर्ल्ड. सेम इज विथ रिलायन्स, सेम इज विथ एव्हरीवन. पाताळगंगाच्या प्लांटमध्ये ज्यावेळेस पाणी शिरलं होतं आणि सगळ्यांनी सांगितलं होतं हा प्लांट कमीत कमी 2 महिने चालू होणार नाही, तेव्हा मुकेश अंबानी स्वतः तिथे बसून 18 दिवसात तो प्लांट चालू केला होता. एक ऑर्गनायझेशन बिल्ड केलं म्हणून तर जगाला दिसलं ना की या टाईपची श्रीमंती या ऑर्गनायझेशनमधून उभी राहू शकते. तर मित्रांनो, मला तुम्हाला हेच सांगायचं की तुम्हाला एखादं ज्यावेळेस वर्ल्ड क्लास ऑर्गनायझेशन उभं करायचं असतं त्यावेळेस जनसेवेसाठी काया झिजवावी. घाव सोसुनिया मने रिजवावी. ताल देवनिया बोलतो मृदुंग. हे लक्षात ठेवावं लागेल. तुमचं ऑर्गनायझेशन तुम्ही बिल्ड करत असताना काय मेहनत घेताय, किती घाव सोसायची तयारी ठेवताय, यावर तुम्ही त्याला किती वर्ल्ड क्लास बनवताय यावर अवलंबून आहे. सहज मला वाटलं म्हणून हे रेकॉर्ड